शेतकऱ्यांसाठी 24 जूनच्या सकाळच्या ठळक बातम्या. मराठवाड्यात 22 दिवसात 151 मिलीमीटर पाऊस. गेल्या काही दिवसांपासून खंड पडलेल्या मान्सूनच्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने मराठवाड्यात मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरुवातही केली आहे. राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज. विदर्भ व्यापल्यानंतर शनिवारी मान्सूनची प्रगती झाली नाही, मात्र त्यासाठी पोषक हवामान आहे. राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरणासह पाऊस पडत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, राजू शेट्टी यांचे आश्वासन. बारामतीमध्ये 2 दिवसीय बैठक. पराभवाने खचणारा मी माणूस नाही. शेतकरी चळवळ हा माझा आत्मा आहे. मी कष्टकऱ्यांच्या न्याया प्रश्नासाठी सतत लढणार. पीक विमा हप्ता 8,000 कोटी, भरपाई मात्र 3,526 कोटी. 2023च्या खरीप हंगामापासून 1 रुपयात पीक विमा अंमलात आणून शेतकऱ्यांसाठी मोठी हिताची गोष्ट झाली आहे. तरी मागील हप्त्यातील पीक विम्याचा हप्ता 8,000 कोटी. पेरणीवेळीच DAPची टंचाई. पर्यायी खते वापरण्याचे कृषी खात्याचे शेतकऱ्यांना आवाहन. राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शुक्रवारी काकडीला किमान 500 ते कमाल 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. राज्यात गवार 3,500 ते 10,000 रुपये प्रति क्विंटल. गवारीला राज्यामध्ये सर्वाधिक भाव असल्याची माहिती बाजार समित्यांनी दिली. तर शुक्रवारी बाजार समित्यांमध्ये सोलापुरात सर्वाधिक 6,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. शेतकरी प्रश्न सोडवणाऱ्या पक्षाला पाठिंबा देणार. शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचा नाशिक येथील कार्यकर्ता मेळाव्यात निर्णय. केंद्र सरकारच्या शेतीविरोधातील धोरणांमुळे शेतकरी पूर्णतः अडचणीत आला आहे. पाऊस लांबल्याने संत्र्यांना मोहर नाही. शेतकरी आर्थिक संकटात. संत्र्यांचा पीक विम्यामध्ये सरसकट समावेश करावा. अशाच दररोज शेतीविषयक दैनंदिन नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.